या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी. सोलापुरातील शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं शहर मध्याचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीस यशस्वी वर्षपूर्ती आणि सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, विजय कुलथे, नागेश सरगम, श्रीकांत वाडेकर, बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वर्षभराच्या कामाचं कौतुक यावेळी केलं. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना गुरुशांत दुत्तरगावकर यांनी गेल्या 15 वर्षात जितका निधी मतदारसंघात आला नव्हता तेवढा आमदार देवेंद्र कोठेंनी 1 वर्षात आणला असं सांगत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात देवेंद्र दादांचा हातखंड आहे असं ते म्हणाले. आता दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पार झालेली. नव्याने काय सांगायचं असा विषय, कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टच मध्ये असलेली माणसात, तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे आपापल्या माईकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि तुमच्यामुळं, तुम्हा सगळ्यांमुळं लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं काम करू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणू शकतो, महाराष्ट्राच्या विधान भवनात सोलापूरचा आवाज इतका बुलंद करू शकतो आणि केवळ शब्दांचे बुलबुले पडून न थांबता त्याला सातत्यानं पाठपुरावा, जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही. आपण अनेक विषय असं बघितलेले आहेत की एखाद्या नेत्याने विषय मांडला, त्याची बातमी होते, पण पुन्हा 6 महिने वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या विषयाचं काम असा प्रश्न पडतो. परंतु देवेंद्र कोठे यांची आमदारकीची जी गेल्या वर्षभरातली वाटचाल आहे त्याचे आपण सगळे सुद्धा साक्षीदार आहात. तुम्ही सगळ्यांनी विषय कसे ते मांडी लावतात हे पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा नागपूरचं अधिवेशन झालं वर्षभरापूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, त्या अधिवेशनामध्ये कुठलाही शहर विकासाचा मुद्दा मांडता येत नाही असं सगळ्या वरिष्ठ सदस्यांचं सुद्धा म्हणणं होतं. तरी दादा वरचेवर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत राहिले, बोलत राहिले. मला बोलायचंय, मला सोलापूरचे काही प्रश्न मांडायचे आहेत आणि त्यातून मार्ग काढून, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग मिळतो म्हणतात, त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, त्यामुळं तिथं सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय प्राधान्याने दादांनी मांडला. समांतर जिल्हावाहिनी जी गेल्या 1.5-2 वर्षांपासून चर्चेत होती पण ती रखडत होती आणि त्याच्यासाठी तत्काळ निधी देण्याची आवश्यकता दादांनी बोलून दाखवली. पहिल्यांदा 89 कोटी रुपये त्या योजनेसाठी दादांनी मंजूर करून आणले. सोलापुरातल्या काही प्रशासनातल्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेव्हा आश्चर्य वाटलं की इतक्या पटकन एवढा मोठा निधी कसा आणू शकतात. परंतु एकतर दादांनी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आणि विषयाची मुद्देसूद मांडणी, त्याचा सातत्यानं केलेला पाठपुरावा, यामुळे हे शक्य झालं असं वाटतं. पहिल्यांदा 89 कोटी रुपये आपल्या शहराच्या पदरात पडले, ज्याच्याने दुहेरी जलयोजना मार्गी लागली. विकासाच्या कामापासून सामाजिक उपक्रमापर्यंत देवेंद्र दादा प्रत्येक कृतीत माणूस महत्वाचा ही भूमिका त्यांच्यातून दिसून येते. पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, प्रभ अभिनव रेवणसिद्ध पट्टेदुवार अप्पाजी यासारख्या मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थापक कौशल्य, संवेदनशीलते आणि लोकवैज्ञानिक नेतृत्व भव्य प्रत्येक होता. हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याचं प्रचंड असं आत्मिक समाधान आहे. दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व आणि
शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मानाचा क्षण नाही, तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे. कारण यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदारकीच्या वर्षभरात जवळपास 100 कोटींचा निधी आणून दमदार कामगिरी केली आहे. या निमित्त हा सन्मान करण्यात आला.